चला मुलांनो, आज आपण विज्ञान तंत्रज्ञान 2 विज्ञान तंत्रज्ञानाचा जो दुसरा भाग आहे या दुसऱ्या भागाला सुरुवात करूया। अनुक्रमणिका आपणास प्राप्त झालेली आहे। अनेकविध प्रकरणांचा अभ्यास करताना अगदी सुरुवातीलाच अतिशय महत्त्वपूर्ण स्वरूपाचं ज्या प्रकरणाला खोली असते अशा स्वरूपाचं प्रकरण या ठिकाणी समाविष्ट केलेलं आहे। या प्रकरणाचा आपल्याला साकल्यानं अभ्यास करायचा आहे। या प्रकरणाची पार्श्वभूमी सुरुवात इयत्ता 9वी मध्ये झालेली होती। पाठीमागच्या वर्षीचा बराचसा भाग आपल्याला आठवत असेल। यावर्षी या प्रकरणाचं अतिउच्च टोक आपण गाठणार आहे आणि त्या अनुषंगानं पूर्वज्ञानावर आधारित काही प्रश्न आपण लिहिले असतील। त्या प्रश्नामध्ये थोडे आठवा, सांगा पाहू याच्या माध्यमातून 5 प्रश्न आपण सोडवलेले आहेत। या प्रश्नांचा वेध घेताना बरेचशा बाबी आपल्याला लक्षात आलेल्या आहेत। मात्र या प्रकरणाची पार्श्वभूमी मी आपल्यासमोर थोडीशी मांडतोय। प्रकरण क्रमांक 1 प्रकरणाचं नाव आहे आनुवंशिकता व उत्क्रांती, हेरिडिटी अँड इव्हॉल्यूशन असं त्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं। आनुवंशिकता हा शब्द दैनंदिन व्यवहारामध्ये सुद्धा मुलांना आपण बऱ्याचदा वापरतो। एखाद्या व्यक्तीला एखादा आजार असेल किंवा एकाच घरातल्या अनेक जणांना जर एखादा आजार असेल तर आपण यापूर्वीच्या पिढ्यांमध्ये कुणाला तरी तो आजार असेल असं सहजपणे बोलून जातो। याच्या पाठीमागे काहीतरी संकेत आहेत आणि तेच या प्रकरणाच्या माध्यमातून आपल्याला उलगडायचे आहेत। याशिवाय जे प्रजनन होत असते, लैंगिक आणि अलैंगिक प्रजनन, त्या लैंगिक प्रजननामध्ये 2 सजीवांच्या माध्यमातून एक नवीन जीव ज्यावेळी जन्माला घातला जातो त्यावेळी तो बऱ्याचदा हुबेहूब जनकासारखा असतो किंवा त्याच्यामध्ये थोडासा बदलही आपल्याला जाणवतो। मग पुढच्या पिढ्यांमध्ये होणारा हा जो बदल आहे तो का झाला, त्याच्या पाठीमागचं तंत्रज्ञान काय आहे, विज्ञान याच्या बाबतीत काय सांगतं, या बाबींचा ओहापोहा या प्रकरणाच्या माध्यमातून आपण करणार आहे। याशिवाय मुलांनो, या विश्वावरती अगणित अशा स्वरूपाच्या प्रजाती आहेत वनस्पतींच्या आणि प्राण्यांच्या, की ज्या सर्व प्राण्यांचं आणि वनस्पतींचं बारकाईने निरीक्षण जर आपण केलं तर आपल्याला एक बाब जाणवते, या प्राण्यांमध्ये विविधता आहे। प्रत्येक प्राणी शरीररचनेनं, अधिवासानं, त्यांच्या जीवन पद्धतींचा जर आपण विचार केला तर त्यांच्यामध्ये प्रचंड मोठ्या स्वरूपाची भिन्नता आपल्याला आढळते। लाखो प्राण्यांच्या प्रजाती आणि अगणित स्वरूपाच्या वनस्पतींच्या प्रजातीमध्ये ही जैवविविधता आली कुठून, कसा बदल होत गेला, या चराचरावरती, या पृथ्वीवरती हे जे सजीव आज तागायत राहत आहेत यांच्यामध्ये एकसारखेपणा का नाही, भिन्नता कुठून आली, याच्या पाठीमागचं जे तंत्रज्ञान आहे ते आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यासायचं आहे। आणि हाच विचार समोर ठेवून आपण या प्रकरणाला सुरुवात करणार आहे। या प्रकरणामध्ये आपल्याला आनुवंशिकता व आनुवंशिक बदल, याशिवाय प्रतिलेखन, भाषांतरण व स्थानांतरण या जनुक तंत्रज्ञानाशी संबंधित संज्ञांचा अभ्यास करायचा आहे। बघा, काही बाबी पाठ करून ठेवायचे आहेत। सगळ्याच बाबी आपल्याला या ठिकाणी क्लिअर, याच इयत्तेमध्ये क्लिअर होतील, सुस्पष्टपणे सगळं जाणवेल हे सांगता येत नाही। आणि म्हणून काही बाबी ज्या समजता आहेत त्या निश्चितपणे समजून घ्या, मात्र जे थोडंसं खूपच खोल आहे अशा बाबींचं पाठांतरण करणं हे आपलं काम आहे। याशिवाय या प्रकरणामध्ये आपल्याला उत्क्रांती, इव्हॉल्यूशन ही अतिशय महत्त्वाची संकल्पना विचारात घ्यायची आहे। उत्क्रांतीला जगमान्यता मिळाली नाही, आजही उत्क्रांतीच्या संबंधानं वाद आहेत। आणि मग या पुस्तकामध्ये आपल्याला उत्क्रांतीचे पुरावेही बघायला भेटतात। डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत, याशिवाय लॅमार्कवाद, जाती उद्भव आणि मानवी उत्क्रांती, मानव पूर्वीच्या कालखंडात कसा होता आणि त्याचा होमोसेपियन्स म्हणजे आजचा जो प्रगत मानव आहे तो कसा तयार झाला आहे, याही बाबींचा ओहापोहा या प्रकरणाच्या माध्यमातून आपल्याला करायचा आहे। चला तर मग आनुवंशिकता उत्क्रांती या प्रकरणाला सुरुवात करूया। या पाठात आपण आनुवंशिकता व आनुवंशिक बदल, प्रतिलेखन, भाषांतरण, स्थानांतरण, उत्क्रांतीचे पुरावे, डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत, लॅमार्कवाद, जाती उद्भव व मानवी उत्क्रांती यांचा अभ्यास करूया। बघा, तुम्ही काही प्रश्न जे सांगितलेले होते ते सोडवलेले आहेत। त्या प्रश्नांच्या संबंधानं DNA रेणूविषयी आपल्याला प्रश्न विचारलेले होते।
बघा ते 5 प्रश्न कोणते होते. सजीवांच्या पेशी केंद्रकातील अनुवंशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक कोणता, हा पहिला प्रश्न आपल्याला विचारला. सजीवांच्या पेशी केंद्रात वाहून अनुवंशिक गुणधर्म वाहून नेणारा जो घटक असतो तो मुलांनो गुणसूत्र असतात. ही गुणसूत्र अनुवंशिक गुणधर्म पुढच्या पिढ्यांमध्ये वाहून नेतात आणि म्हणून बरेचसं साम्य पुढच्या पिढ्यांमध्ये आढळतं. आणि मग बदल का होतो, ती टेक्नॉलॉजी कोणती आहे, ते तंत्र कोणते आहे ते इथं बघायचं आहे. दुसरा प्रश्न होता, मात्या पित्याची शारीरिक आणि मानसिक लक्षणं पुढील पिढ्यांमध्ये संक्रमित होण्यास काय म्हणतात, त्याला अनुवंशिकता म्हणतात मुलांनो. तिसरा प्रश्न, DNA रेणू कोणत्या घटकांपासून बनलेला असतो. DNA रेणू शर्करा आहे, रायबोझोम आहेत, फॉस्फरिक आम्ल आहे, नत्रयुक्त अशा स्वरूपाच्या पदार्थांनी बनलेला असतो. या नत्रयुक्त पदार्थामध्ये ॲडोनिन, सायटोसिन, ग्वानिन आणि थायमिन अशा प्रकारचे नत्र रेणूही त्याच्यामध्ये असतात. मग मुलांनो DNA आणि RNAमध्ये फरक काय आहे, हे DNA RNA मी कुठलं बोलतो आहे मुलांनो, तर प्रत्येक सजीवाच्या शरीर रचनेमध्ये त्याचं जे शरीर आहे ते पेशींनी बनलेलं असतं. पेशीमध्ये केंद्रक असतो, केंद्रकाच्या आतमध्ये केंद्रकी आणि त्याच्या आतमध्ये DNA RNA ही गुणसूत्र असतात. या गुणसूत्रांमध्ये जे बदल होतात DNAच्या प्रती तयार होताना, म्हणजे नवीन जीवाला जन्म ज्यावेळी घातला जातो त्यावेळी DNAच्या प्रतीमध्ये जो बदल होतो हा बदलच कारणीभूत असतो. नवीन सजीवांमध्ये दिसणारा आढळणारा जो बदल आहे तो तिथून सुरुवात झालेला असतो, तिथून त्याची सुरुवात असते. हे सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. याशिवाय पुढचे प्रश्न आपण विचारलेले होते, त्याच्यामध्ये DNA आणि RNAचे जे रेणू आहेत त्याच्या आकृती आणि माहिती आपल्याला सांगायला सांगितलेली होती. त्याही प्रश्नाचा वेध आपण सर्वांनी घेतलेला आहे. समोर जी आपल्याला या व्हिडिओमध्ये आकृती दिसते ते DNA रेणूची. अशाच प्रकारचा RNAचा रेणू असतो. DNA आणि RNAमध्ये फरक आहे बघा. शेवटचा जो थायमिन आहे नत्र रेणू, त्या थायमिनची जागा युरेसिलनं घेतलेली असते. एवढाच एक बदल आहे. DNAचा उपयोग करून पेशीच्या केंद्रकाच्या आतमध्ये जो DNA असतो, DNAचा उपयोग करून किंवा DNAच्या माध्यमातून RNAची निर्मिती होते. RNA कशासाठी, तर वेगवेगळ्या प्रकारचे रायबोझोम निर्माण करण्यासाठी. रायबोझोम कशासाठी, तर प्रथिनं तयार करण्यासाठी. कसली प्रथिनं तयार करायची आहेत, तर ज्या पद्धतीचा सजीव आहे त्या पद्धतीची प्रथिनं त्या ठिकाणी निर्माण केली जातात. म्हणजे आपण लहानाचं मोठं ज्यावेळी होत असतो त्यावेळी आपल्या शरीरामध्ये ज्या पेशी आहेत त्या पेशींचा 60% भाग प्रथिनाने व्यापलेला असतो. म्हणजे आपलं शरीर बहुतांशी कशाचं बनलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही, प्रथिनांचं. या प्रथिनांची निर्मिती कशा प्रकारची व्हायची हे कोण ठरवतं, तर हे DNA आणि RNA ठरवतात. थोडंसं लक्षात येते का बघा. प्रयत्न धडपड आपली अशा प्रकारची असली पाहिजे, ज्या संकल्पना डेप्थ आणि आपल्या जीवनाशी संबंधित आहेत त्या संकल्पना जास्तीत जास्त समजून घेण्याचा प्रयत्न आपण या माध्यमातून करत असतो. आणि शेवटचा प्रश्न तुम्हाला पूर्वज्ञानावरचा होता, अनुवंशिक विकृती म्हणजे काय हे सांगून अनुवंशिक विकृतीची नावे सांगा. DNAच्या प्रती तयार होत असताना जनुकांच्या बाबतीत एखाद्यानं जागा बदलली म्हणजे उत्परिवर्तन घडलं. त्या ठिकाणी उत्परिवर्तन घडलं, अचानकपणे न्यूक्लिओटाइडमध्ये जर बदल झाला तर तो लहानसा बदल उत्परिवर्तन म्हणून ओळखला जातो. याचमुळं नवीन पिढी जी निर्माण होते त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बदल, आणि हे बदल जर चुकीचे असतील तर विकृतीच्या माध्यमातून हे बदल आपल्या समोर येत असतात. ठीक आहे, पूर्वज्ञानाच्या संबंधानं जो भाग आपण विचारात घेतला त्याचाच उपयोग करून आपण पुढे जाऊया. DNAचा रेणू मागील इयत्तेमध्ये आपण अभ्यासला आहे आणि तो अनुवंशिक गुणधर्म वाहून नेत असतो. हा साधा आणि सोपा शब्द कळतोय का बघा. वाक्यरचना आपल्या लक्षात आली. त्यामुळे मात्या पित्यांची शारीरिक व मानसिक लक्षणं संततीमध्ये संक्रमित होतात. जनकासारखा आईवडिलांसारखा मुलगा बऱ्यापैकी साम्य असतं, त्याच्यामध्ये थोडेफार बदल असतात. हे साम्य किंवा बदल पाठीमागच्या पिढ्यांकडूनच जर भेटले असतील तर आपल्याला लक्षात येते ज्यावेळी एखाद्या जीवाची सुरुवात पेशीच्या संबंधानं जो पेशी सिद्धांत मांडण्यात आला त्याच्यामध्येही याचं वर्णन आढळतं. ज्यावेळी जीवाला जन्म घातला जातो त्यावेळी 2 पेशींचाच त्या ठिकाणी सहभाग असतो. उदाहरणार्थ मानवाच्या बाबतीत अंडपेशी आणि शुक्रपेशी याच्या माध्यमातून नवीन जीवाला ज्यावेळी जन्म घातला जातो त्यावेळी त्या पेशींमधले हे RNA आणि DNAच त्यामध्ये सहभागी झालेले असतात.
किंचितशा बदलामुळं हुबेहूब जनकासारखा मुलगा किंवा मुलगी जन्माला येण्याच्या ऐवजी त्याच्यामध्ये थोडेसे बदल आपल्याला आढळून येतात. मातापित्याची शारीरिक व मानसिक लक्षणे संततीमध्ये संक्रमित होतात. ही एक प्रक्रिया आहे अखंड चालणे. अनुवंशिकता व अनुवंशिक बदल. एका पिढीतील जैविक लक्षणे जनुकाद्वारे पुढच्या पिढीत संक्रमित होण्याची जी प्रक्रिया आहे याला अनुवंशिकता म्हणायचं. वरील आकृतीमध्ये बघा साम्य आहे बऱ्यापैकी शरीररचनेमध्ये, मात्र थोडी थोडी भिन्नता पुढच्या पिढ्यांमध्ये घडत जाते. आपण थोडासा विचार असा करू की आजची जी आपली पिढी आहे पाठीमागं जर आपण गेलो तर आपल्याला पाठीमागचे जे आपले पूर्वज आहेत सगळे यांच्यामध्ये भिन्नता आढळते. यालाच अनुवंशिकता. आणि हे जे होणारे बदल आहेत या बदलाच्या संबंधानं जनुकीय तंत्रज्ञान आहे याच्या पाठीमागचं हे या ठिकाणी विचारात घेतलेलं आहे. एका पिढीतील जैविक लक्षणे जनुकाद्वारे पुढच्या पिढीत संक्रमित होण्याची जी प्रक्रियेला अनुवंशिकता असे म्हणतात. पाठीमागच्या इयत्तेमध्ये वाटाण्याच्या वेलीवरती केलेले प्रयोग आणि त्याच्या संबंधानं जे तक्ते आपण सर्वांनी बनवलेले होते, आठवते का बघा मागच्या वर्षीचं. या तक्त्यांमध्ये जनुकांमध्ये होणारा जो बदल आहे, जनुकविधा आणि स्वरूपविधा, आठवलं का बघा. ही जनुकविधा आणि स्वरूपविधा थोर वैज्ञानिक ग्रेगर जोहान मेंडल यांनी आधुनिक अनुवंशिकीचा प्रारंभ केला. त्यांनी वाटाण्याच्या वेलीवरती प्रयोग केले. आता वरच्या आकृतीमध्ये कॅपिटल टी स्मॉल टी वगैरे पाठीमागच्या वर्षीचा भाग आपल्या सर्वांना आठवत असेल. या प्रयोगांच्या अंती अनुमानं त्यांनी काढले की पुढच्या पिढ्यांमध्ये जे गुणवैशिष्ट्य संक्रमित होत असतात, थोडाफार बदल मात्र पुढच्या पिढ्यांमध्ये निश्चितपणे होत असतो. प्रभावी लक्षणं अप्रभावी लक्षणांवरती अधिराज्य गाजवतात. अशा प्रकारचा प्रयोग वाटाण्याच्या वेलीचा पाठीमागच्या वर्षी आपण अभ्यासला आहे. आधुनिक अनुवंशिकीचा प्रारंभ ग्रेगर जोहन मेंडल यांनी केला. त्यांनी वाटाण्याच्या वेलीवरती प्रयोग केलेले होते. अनुवंशिकता मुलांनो, या प्रकरणामध्ये वैज्ञानिकांच्या कामगिरीचंही कौतुक झालं पाहिजे. आणि म्हणून आपल्याला पहिलं जे पान आहे पुस्तकातलं, पाठ्यपुस्तकातलं, त्याच्यामध्ये वैज्ञानिकांनी केलेल्या कामगिरीचाच बऱ्यापैकी ओहापोह त्या ठिकाणी दिसतो. पहिले वैज्ञानिक या ठिकाणी वर्णन केले आहेत ग्रेगर जोहन मेंडेल, नंतर ह्युगो द रिव्स. 1901 साली ह्युगो द रिव्स यांच्या उत्परिवर्तन सिद्धांताने अचानक घडणाऱ्या बदलामागील कार्यकारण भाव समजला. अचानक बदल, उत्परिवर्तन मागाशी जे मी वर्णन केलं, हे उत्परिवर्तन का मिळतं, का घडतं, याचा कार्यकारण भाव या वैज्ञानिकांनी वर्णन केलेला आहे. त्यानंतर वॉल्टर सटम च्या वैज्ञानिकांनी अतिशय महत्त्वपूर्ण स्वरूपाची कामगिरी केली. जनुकांचे वहन गुणसूत्रामार्फत होते हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं 1902 साली. याच वैज्ञानिकांनी त्या DNA आणि RNAच्या संबंधानं जी गुणसूत्र आहेत, या गुणसूत्रांच्या जोड्या असतात. आकृतीमध्ये बाजूच्या दिसते बघा, एक पेशी दाखवली आहे, न्यूक्लियस केंद्रक आहे, सेल म्हणले बाजूला, पेशी आहे, पेशीच्या आतमध्ये केंद्र, केंद्रकाच्या आतमध्ये गुणसूत्र, बाजूला ज्या पद्धतीने दाखवलेले आहेत तशा प्रकारची गुणसूत्र मुलांनो पेशीत असतात. यावरून आपल्याला लक्षात येतं शास्त्रज्ञांनी जैवतंत्रज्ञानाच्या संबंधानं किंवा जनुक अभियांत्रिकीमध्ये प्रचंड अफाट अशा स्वरूपाची कामगिरी केलेली आहे हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. हे 3 शास्त्रज्ञ आहेत, त्रयी म्हणले त्यांना. 1944 साली ओसवाल्ड एव्हरी, मॅकलिन मॅककार्थी, कॉलिन मॅकलाइड या शास्त्रज्ञांनी, या तिघांनी काही विषाणू वगळता सर्व सजीवांमध्ये, विषाणूमध्ये फक्त नाही, विषाणू ही सजीव की निर्जीव अशा प्रकारच्या अवस्थेतले जीव या विश्वामध्ये वावरतात. आता सध्या कोरोना हा विषाणू आपल्याला सर्वांना चर्चेत असणारा विषाणू, यांना वगळता सर्व सजीवांमध्ये DNA हीच अनुवंशिक सामग्री असते. याच्यामुळं अनुवंशिकता आपल्याला आढळून येते हे सिद्ध करून दाखवलेलं आहे. पुढचे वैज्ञानिक आहेत फ्रॅकाइस जेकब आणि जॅक मेनॉड. 1961 साली या 2 अनुवंश वैज्ञानिकांनी जीवाणूंच्या पेशी DNAद्वारे होणाऱ्या प्रथिन संश्लेषणाची प्रतिकृती तयार केली. DNAद्वारे होणाऱ्या प्रथिन म्हणजे रायबोझोम, या रायबोझोमची प्रतिकृती या 2 वैज्ञानिकांनी केलेली आहे. मी पुन्हा आपल्याला सांगतोय, काळजीपूर्वक ऐका. ह्या प्रक्रियेमध्ये जी प्रथिनं आवश्यक असतात, तुमची जी शरीररचना आहे ती तशीच का झाली, तर त्याचं कारण आहे तुमच्या शरीरामध्ये जी प्रथिनं संश्लेषित होतात, तयार होत असतात, ही प्रथिनं संकेताशिवाय, तशा प्रकारचा आदेश आल्याशिवाय ती प्रथिनं तयार होत नाहीत. आणि मग असं जर असेल तर याच्या संबंधानं मूळ संकल्पना जी आहे गुणसूत्र,
या गुणसूत्रांनाच आपण जनुक म्हणतोय. या जनुकांमध्ये तशा प्रकारचे संकेत वापरले जातात आणि त्या संकेतानुसार तशा प्रकारचे रायझोबोम पेशीमध्ये तयार होतात. या रायझोबोमच्या माध्यमातून प्रथिनं संश्लेषित होतात, म्हणजे प्रथिनं तयार होतात. ही प्रथिनं तिकडनं आलेला संदेश जो आहे, संकेत आहे, त्यानुसार जर तयार होत असतील तर सजीवसुद्धा तशा पद्धतीचा तयार होतो. आणि मग यामुळंच या विश्वामध्ये आपल्याला भिन्न भिन्न सजीव, भिन्न भिन्न प्राणी, मानवामध्ये सुद्धा प्रत्येक प्राणी, प्रत्येक मानव सारखाच असेल असं नाही. ही जटिल स्वरूपाची यंत्रणा 1961 साली फ्रकाइव जेकब आणि जॅक मेनॉल्ड या अनुवंशिक वैज्ञानिकांनी सिद्ध करून दाखवली आणि तशा प्रकारच्या रचना त्यांनी तयार केलेल्या आहेत. DNA दडलेले जनुकीय संकेत त्या वैज्ञानिकांनी उलगडलेले आहेत. वर आकृती जी दिसते त्याच्यामध्ये थोडंसं लक्षात येते का बघा. DNA माध्यमातून RNA माध्यमातून प्रोटीन म्हणजे प्रथिनं, ही जी शृंखला आहे सातत्यानं आपल्या शरीरात घडत जाणारी. आपण लहानाचं मोठं होत असताना आपलं शरीर कशा प्रकारचं पुढं होणार आहे, आपण लहान होतो त्यावेळेचं आत्ता नाही. ह्याचं कारण कोणतं आहे, तुमच्या शरीरामध्ये जी प्रथिनं संश्लेषित झाली त्यानुसार प्रत्येक मुलगा, प्रत्येक मुलगी भिन्न भिन्न आपल्याला दिसते. आणि मग हे कसं का तयार व्हायचं तसंच, तर हे संकेत पाठीमागच्या पिढ्यांनी आपल्याला दिलेले असतात. जनुगजी संक्रमित झालेले असतात तुमच्या जीवाच्या निर्मितीच्या वेळी, म्हणजे तुम्हाला जन्माला घालण्याच्या वेळी जी जनुकं संश्लेषित झाली किंवा ज्या जनुकांनी सहभाग घेतलेला असतो त्यानुरूप तशा प्रकारची प्रथिनं तुमच्या शरीरात संश्लेषित होतात. आणि DNA पुन्हा एकदा ऐका, DNA कुठं आहे तो, पेशीमध्ये, पेशीच्या आतमध्ये केंद्रकाच्या आतमध्ये केंद्रकी, केंद्रकीच्या आतमध्ये गुणसूत्र आणि या गुणसूत्रांच्या जोड्यामध्ये DNA असते. कपल्स आहेत जोड्या DNAच्या आणि या DNAचा उपयोग करून त्या पेशी RNAची निर्मिती करतात. RNAच्या माध्यमातून रायबोझोम तयार केले जातात आणि रायबोझोमच्या माध्यमातून प्रोटीन तयार केले जातात. आणि मग माझा रंग कसा, माझ्या केसांची रचना कशी, माझी उंची किती, त्या प्रकारची प्रथिनं आपल्या शरीरामध्ये संश्लेषित होत राहतात आणि आपली शरीररचना त्या पद्धतीची बनते. थोडंसं लक्षात येते का बघा. काही व्याख्या या प्रकरणामध्ये येत आहेत, त्यांचं पाठांतर आपण सर्वांनी करायचं आहे. काही बाबी समजून घे. त्यातूनच जनुक अभियांत्रिकीच्या दृष्टीने DNA तंत्र विकसित झाले. आता असं जर नॅचरल घडत असेल की DNAमध्ये थोडा थोडा बदल होतोय आणि नवीन निर्माण होणारा जीव बऱ्यापैकी समान आहे, पाठीमागच्या पिढ्यांसारखाच आहे, पण काही बदलसुद्धा त्याच्यामध्ये आहेत. असं जर नॅचरल घडतंय तर मग आपणहून कृत्रिमरित्या काय ह्याच्यात करता येईल का, या दृष्टिकोनातून DNA तंत्र विकसित झालं आणि आपल्या सर्वाला आजूबाजूचा त्याचा परिणाम आढळून येतोय, दिसून येतोय. विविध प्रकारच्या प्राण्यांच्या नवीन प्रजाती आपण आता जाणीवपूर्वक निर्माण केलेल्या आहेत. हायब्रिड म्हणतो आपण त्याला, जर्सी. त्याच पद्धतीनं वनस्पतीच्याही प्रजाती या ठिकाणी विकसित आपण केलेल्या आहेत. तंत्रज्ञान किंवा जैविक जनुक अभियांत्रिकी याचा प्रचंड मोठ्या स्वरूपाचा वापर आजकाल सुरू आहे, हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. अनुवंशिक विकृतीचे निदान करण्यासाठी, प्रतिबंध करण्यासाठी, उपचार करण्यासाठी, तसेच प्राणी संकर व वनस्पती संकर करण्यासाठी आणि सूक्ष्मजीवांचा औद्योगिक क्षेत्रामध्ये वापर करण्यात. आता सूक्ष्मजीवांचा औद्योगिक क्षेत्रात वापर कसा, पाठीमागच्या वर्षी आपण विविध प्रकारचे पदार्थ सूक्ष्मजीवांचा वापरून करून तयार केलेले आहेत बघा, आठवतंय का. सूक्ष्मजीव, उपयुक्त सूक्ष्मजीव आहेत, त्याच्या माध्यमातून विविध प्रकारचे खाद्यपदार्थ पाठीमागच्या वर्षी आपण बनवलेले आहेत. त्या प्रकरणाच्या अनुषंगानं ती माहिती तुम्ही घेतलेली आहे. यालाच आपण पोरांनो जनुक अभियांत्रिकी असं म्हणतोय. अनुवंशिकता व अनुवंशिक बदल याच्यामध्ये अनुवंशशास्त्र जे आहे किंवा जनुक अभियांत्रिकी जे आहे याचा उपयोग कुठं, तर अनुवंशिक विकृतीचे निदान करण्यासाठी, अनुवंशिक विकृतीला प्रतिबंध करण्यासाठी, अनुवंशिक विकृतीवर उपचार करण्यासाठी, प्राणी संकर व वनस्पती संकर करण्यासाठी, त्याशिवाय सूक्ष्मजीवांचा औद्योगिक क्षेत्रामध्ये वापर करून विविध प्रकारचे पदार्थ बनवण्यासाठी या तंत्राचा वापर केला गेला. अनुवंशिक विकृतीचं निदान, अनुवंशिक विकृती कोणकोणत्या, तर विविध प्रकारचे जे सिंड्रोमा आहेत, बरे न होणारे आजार, अतिशय विचित्र अशा स्वरूपाचे जे आजार आहेत, या विकृतींचं निदान करण्यासाठी या अनुवंशिकीचा उपयोग शास्त्रज्ञांनी केलेला आपल्याला आढळून येतो.
ही पार्श्वभूमी आहे या प्रकरणाची, या घटकाची. आनुवंशिकता व आनुवंशिक बदल. यानंतर मुलांनो DNA आणि RNAच्या रेणूच्या माध्यमातून कशा प्रकारे विविध प्रकारचे रायबोझोम तयार होतात आणि रायबोझोमच्या माध्यमातून विविध प्रकारची प्रथिनं प्रत्येक सजीवाच्या शरीरामध्ये कशा प्रकारे संश्लेषित होतात हे आपण बघणार आहे. प्रतिलेखन, भाषांतरण व स्थानांतरण. प्रतिलेखन म्हणजे काय, भाषांतरण म्हणजे काय, स्थानांतरण म्हणजे काय, या बाबी आपण समजून घेऊया. मुलांनो हे शब्द आपल्याला आपल्या दैनंदिन व्यवहाराच्या वापरातले शब्द वाटतात. मग या शब्दांचा इथं कसा काय समावेश केला गेला, तर परंपरेनं पूर्वीच्या लोकांनी ज्या पद्धतीने या तंत्राचा अभ्यास केला त्यानुसार जे शब्द वापरलेले आहेत तसेच्या तसे आपल्या पुस्तकामध्ये ते समाविष्ट झालेले आहेत. दुसरा घटक आपण बघतोय प्रतिलेखन, भाषांतरण व स्थानांतरण. त्यातलं प्रतिलेखन म्हणजे काय. समोर जी आपल्याला आकृती दिसते त्याच्यामध्ये DNA रेणू दाखवला आहे. DNAच्या रेणूच्या माध्यमातून RNAची निर्मिती होते. या प्रक्रियेला प्रतिलेखन. RNAच्या माध्यमातून RNA विविध प्रकारचे संदेश प्रथिनिर्मितीसाठी पाठवतो. भाषांतरण म्हणायचं आहे. DNA मध्ये असलेली जनुके RNAच्या मदतीने पेशींच्या कामकाजात सहभागी होतात. विविध प्रकारची प्रथिनं त्या ठिकाणी ती निर्माण करतात. ही जी प्रक्रिया आहे ती प्रतिलेखनामध्ये समाविष्ट आहे. आपल्याला काही शब्द या ठिकाणी समजावून घ्यावे लागतील. DNAतील थायमिनऐवजी mRNA. आता mRNA मुलांनो काय, तुम्ही पूर्वज्ञानावर आधारित प्रश्नामध्ये याची उत्तर लिहिली आहेत. मॅसेंजर RNA हा संदेश घेऊन जातो, तो युरेसिलचा असतो. RNA तयार करण्याची जी प्रक्रिया आहे यालाच पुरानो प्रतिलेखन असं म्हणायचं. DNAच्या माध्यमातून RNAची निर्मिती जी आहे या प्रक्रियेस प्रतिलेखन असे म्हणतात. पुन्हा एकदा ऐका, हे समजणं महत्त्वाचं आहे. कोणत्याही पेशीमध्ये केंद्रकामध्ये DNA आणि RNA, DNAच्या मदतीनं RNAची निर्मिती, ही RNAची निर्मिती होणं याच प्रक्रियेला प्रतिलेखन असं म्हणायचं आहे. या प्रथिनांची निर्मिती आपल्या शरीरात प्रत्येक पेशीमध्ये जी प्रथिनं तयार होतात ही प्रथिनांची निर्मिती DNAमुळे RNAच्या माध्यमातून होते. DNA असल्याशिवाय RNAच्या माध्यमातून तशा प्रकारची प्रथिनं तयार होऊ शकत नाहीत. DNAमुळे RNAच्या माध्यमातून होते. याला सेंट्रल डोग्मा, हा एक शब्द महत्त्वाचा लक्षात ठेवा सर्वांनी. सेंट्रल डोग्मा. प्रथिनांची प्रत्येक पेशीमध्ये जी प्रथिनं संश्लेषित होतात, तयार होतात, वाढ आणि विकास आपल्या शरीराची होती ती प्रथिनांमुळे असं म्हणायला हरकत नाही. पेशींचा 60% भाग प्रथिनांनी व्यापलेला असतो. प्रथिनांची निर्मिती DNAमुळे RNAच्या माध्यमातून होत असेल तर यालाच सेंट्रल डोग्मा असं म्हणायचं आहे. DNAवरील जनुकांच्या साखळीनुसार mRNAची निर्मिती होते. मॅसेंजर RNA बघा, mRNA पहिला RNA प्रकार आपल्या समोर आला आहे, तो काळजीपूर्वक समजून या. DNAवरील जनुकांच्या साखळीनुसार, वरील आकृतीमध्ये साखळ्या दिसत आहेत बघा. DNAवरील जनुकांच्या साखळीनुसार mRNAची निर्मिती होणं ही एक महत्त्वपूर्ण प्रक्रिया त्या जनुकांच्या बाबतीत घडून येते. RNA आणि DNAच्या बाबतीत घडून येते. तयार होणाऱ्या mRNA रेणूतील आणि तो तयार करण्यासाठी वापरलेला एकच धागा या दोन्हीतील न्यूक्लियोटाइडचा क्रम एकमेकांना पूरक असतो. बघा, वर खाली सूरपेटीतील बटनांप्रमाणे समोरासमोर अशा स्वरूपाचा क्रम आहे न्यूक्लियोटाइडचा. हे जे उभ्या स्तंभासारखे दिसत आहेत आतमध्ये निळ्या रंगाचं जे सर्पिलाकार रेणू आहेत, त्या सर्पिलाकार रेणूच्या मध्ये लाल रेषेने जी दाखवलेली mRNA ती शृंखला आहे, जोड्या आहेत त्यांच्या मुलांनो. mRNA रेणूतील आणि तो तयार करण्यासाठी वापरलेला एकच धागा या दोन्हीतील न्यूक्लियोटाइडचा क्रम एकमेकांना पूरक असतो. DNAतील थायमिनऐवजी mRNAमधील युरेसिल असतो. RNA तयार करण्याच्या या प्रक्रियेला प्रथिने म्हणतात. पुन्हा एकदा व्याख्या साधी मी तयार करतोय ती काळजीपूर्वक लक्षात ठेवा. DNAमुळे RNAच्या माध्यमातून DNAमुळे RNAच्या माध्यमातून प्रथिन तयार होण्याची जी प्रक्रिया आहे, प्रथिन तयार होणं ही जी प्रोसेस आहे त्या प्रक्रियेला प्रतिलेखन असं म्हणायचं. RNA तयार करण्याच्या या प्रक्रियेला काय म्हणायचं आहे, प्रतिलेखन. पाठीमागं आपण सुरुवातीला बघितलेलं आहे
DNA-मुळं RNA तयार होतो, याला प्रतिलेखन म्हणायचं आहे. जी प्रथिनं त्यावेळी तयार होत असतात त्याला सेंट्रल डोग्मा, दुसरा एक शब्द या ठिकाणी आलेला होता तो म्हणायचं, तो लक्षात ठेवायचा आहे सर्वांनी. त्याच्यानंतर पुढची संकल्पना आहे ती काळजीपूर्वक समजून घेऊया. पेशी केंद्रकात तयार झालेल्या mRNA पेशीद्रव्यात येताना DNA-वरील सांकेतिक संदेश घेऊन येतो. या संदेशामध्ये अमिनो आम्लाकरता संकेत असतात. बघा पुन्हा एकदा हे समजून घ्या. पेशी केंद्रकात तयार झालेला mRNA पेशीद्रव्यात येताना DNA-वरील सांकेतिक संदेशच घेऊन येतो. या संदेशामध्ये अमिनो आम्लाकरता संदेश असतात. कोणतं अमिनो आम्ल तयार होणार, कोणत्या प्रकारचं अमिनो आम्ल तयार होणार, आमचं शरीर कशा प्रकारचं, हे याच्यावरनं निश्चित होतं असं म्हणायला हरकत नाही. वरची आकृती ही काळजीपूर्वक पहा. रायबोझोम दाखवलेले आहेत. प्रारंभिक कोडॉन mRNA, वरच्या बाजूला पण mRNA केंद्रक दाखवलेलं आहे. केंद्रकाच्या आतली ही अशा प्रकारची रचना दात्र्यांसारखी जी दिसते त्याच्यामध्ये संकेत असतात अमिनो आम्लाकरता. प्रत्येक अमिनो आम्लाकरता असलेला संकेत 3 न्यूक्लियोटाईडच्या संचाच्या स्वरूपात असतो. यास मुलांनो ट्रिपलेट कोडॉन असे म्हणतात. बघा पुन्हा एकदा ट्रिपलेट कोडॉन एक शब्द, पहिला शब्द कोणता आला, सेंट्रल डोग्मा, तो सर्वांच्या लक्षात आलाय का बघा. प्रथिनांची निर्मिती DNA-मुळे RNA-च्या माध्यमातून होते, याला सेंट्रल डोग्मा असं म्हणायचं आहे. पहिली व्याख्या यातली कळली का बघा, जास्त गोंधळात पडण्याची आवश्यकता नाही. दुसरी संकल्पना कोणती आलेली होती, RNA तयार करण्याची जी प्रक्रिया, DNA-मुळे RNA-ची जी निर्मिती आहे यास प्रतिलेखन असं म्हणायचं आहे. दुसरा शब्द आलेला होता प्रतिलेखन. आणि तिसरा एक शब्द इथे येतोय ट्रिपलेट कोडॉन. आता ट्रिपलेट कोडॉन म्हणजे काय, प्रत्येक अमिनो आम्लाकरता असलेला संकेत हा 3 न्यूक्लियोटाईडच्या संचाच्या रूपात असतो. या 3 न्यूक्लियोटाईडच्या संचालाच काय म्हणायचं आहे, ट्रिपलेट कोडॉन. शब्द लक्षात येत आहेत का बघा सगळ्यांच्या. ट्रिपलेट कोडॉन पुन्हा एकदा सांगतोय, प्रत्येक अमिनो आम्लाकरता असलेला संकेत 3 न्यूक्लियोटाईडच्या संचाच्या स्वरूपात असतो, यालाच ट्रिपलेट कोडॉन असं म्हणायचं आहे. भारतीय वैज्ञानिकांनी केलेली कामगिरी आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे. भारतीय वंशाच्या डॉक्टर हरिगोविंद खुराना यांनी सर्व 20 अमिनो आम्लाकरता असलेले कोडॉन शोधण्याच्या कामात अतिशय महत्त्वपूर्ण अशा स्वरूपाची भूमिका निभावलेली आहे. म्हणजे पूर्ण आपल्याला लक्षात येते का बघा, गुणसूत्रांच्या ज्या जोड्या आहेत त्यामध्ये त्या जोड्यांमध्ये 20 प्रकारच्या जोड्या 20 प्रकारची अमिनो आम्ल तयार करतात. आणि हे शोधून काढण्यात ह्या अमिनो आम्लाकरता जे कोडॉन आहेत, कोणत्या कोडनुसार कोणतं अमिनो आम्ल, हे कोडॉन शोधण्याचं काम भारतीय वंशाच्या डॉक्टर हरिगोविंद खुराना यांनी शोधून काढलेलं आहे. 1968 साली या कामगिरीबद्दल हरिगोविंद खुराना यांना नोबेल पुरस्कार प्राप्त झालेला होता. प्रत्येक mRNA हा हजारो कोडॉनचा बनलेला असतो. त्यावरील संदेशानुसार प्रथिने तयार करण्यासाठी लागणारे अमिनो आम्ल पुरवण्याचे काम tRNA करतो. mRNA मॅसेंजर, वाहक आहे, संदेशाचं वहन करणारा. tRNA ट्रान्स म्हणजे पाठवणं, एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे पाठवणारा RNA, tRNA म्हणायचं. स्मॉल टी पुढे लिहिलेलं आहे बघा. त्याकरता mRNA-वर जसा कोडॉन असतो त्याला पूरक क्रम असलेला अँटीकोडॉन tRNA-वर असतो. या क्रियेला भाषांतरण म्हणतात. जटिल प्रक्रिया आहे मुलांनो ही. जनुक अभियांत्रिकी जी आहे त्या टेक्नॉलॉजीनं अशा प्रकारचे शब्द आपल्याला दिलेले आहेत. ती संकल्पना आपण समजून घेणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा व्याख्या आहे का भाषांतरणाची. mRNA-वर जसा कोडॉन असतो, पाठीमागं आपण बघितलं हजारो कोडॉन असतात. भारतीय अनुवंशशास्त्राचा अभ्यास करणारे नोबेल पारितोषिक प्राप्त अशा स्वरूपाची वैज्ञानिक हरिगोविंद खुराना यांनी 20 प्रकारच्या अमिनो आम्लासाठी कोडॉन शोधून काढले. कोडॉन हा शब्द आता लक्षात आला असेल. mRNA-वर जसा कोडॉन असतो त्याला पूरक क्रम असलेला अँटीकोडॉन tRNA-वर असतो. या क्रियेलाच भाषांतरण असे म्हणतात. भाषांतरणाची व्याख्या परफेक्ट पाठ करून ठेवा. चौथी व्याख्या या ठिकाणी आपण बघितलेली आहे. भाषांतरणाची पहिली व्याख्या आपण कोणती बघितली, सेंट्रल डोग्मा. दुसरी व्याख्या बघितली आपण प्रतिलेखन. तिसरी व्याख्या आपण बघितली ट्रिपलेट कोडॉन. आणि आता याच जटिल प्रक्रियेच्या अंतर्गत आपण चौथी व्याख्या बघतोय भाषांतरणाची. mRNA-वर जसा कोडॉन असतो त्याला पूरक क्रम असलेला अँटीकोडॉन
tRNAवर असतो. या क्रियेला भाषांतरण असं म्हणायचं आहे. पुढची शेवटची संकल्पना राहिली आहे ती स्थानांतरणाची. स्थानांतरण म्हणजे काय? tRNAने आणलेल्या अमिनो अम्लांची पेप्टाइड बंधाने शृंखला तयार करण्याचे काम rRNA करतो. tRNAने आणलेल्या अमिनो अम्लाची पेप्टाइड बंधाने शृंखला तयार करण्याचे काम म्हणजे प्रथिन बांधणी, रायबोझोमच्या बांधणीचं काम. पुन्हा एकदा बघा, DNA त्याच्या माध्यमातून RNA, त्याच्या माध्यमातून रायबोझोम, त्याच्या माध्यमातून अमिनो अम्ल, त्याच्या माध्यमातून प्रथिन. ही जी साखळी आहे सातत्यानं आपल्या शरीरात असणाऱ्या पेशींमध्ये घडणारी, त्यातली कोणत्या टप्प्यातली प्रक्रिया आहे? DNA पासून रायबोझोमपर्यंतची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये ज्या जटिल संकल्पना वर्णन केलेल्या आहेत त्याच या ठिकाणी आपण स्पष्ट करतोय. tRNAने आणलेल्या अमिनो अम्लांची पेप्टाइड बंधाने शृंखला तयार करण्याचे काम rRNA करतो. या दरम्यान रायबोझोम mRNAच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे एक एक ट्रिपलेट कोडॉनच्या अंतराने सरकत जातो. या क्रियेस स्थानांतरण असे म्हणतात. तिसरी म्हणजे मुख्य संकल्पनांमधली तिसरी, या दरम्यान रायबोझोम mRNAच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे एक एक ट्रिपलेट कोडॉनच्या अंतराने सरकत जातो. या क्रियेस स्थानांतरण असे म्हणतात. मुलांनो, ही जी प्रक्रिया आहे वर्णन केलेली, त्या प्रक्रियांची परत एकदा उजळणी करूया. तुम्हाला या संकल्पना परफेक्ट पाठवणं गरजेचं आहे. बघा, शब्द मी सांगतोय कोणकोणते आपण आत्तापर्यंत अभ्यासलेले आहेत. प्रतिलेखन, DNA RNA ह्याच्या माध्यमातून रायबोझोम, अमिनो अम्ल आणि प्रथिनांची निर्मिती आपल्या पेशीमध्ये कशा पद्धतीने होती आणि कोणत्या प्रकारची व्हायला पाहिजे हे कशावर ठरतं, याशी संबंधित विविध प्रकारच्या संज्ञा, त्यामध्ये 5 संज्ञांचा अभ्यास आत्तापर्यंत आपण केला आहे. त्यातली पहिली संज्ञा होती प्रतिलेखन. प्रतिलेखन म्हणजे काय? RNA तयार करण्याची जी प्रक्रिया आहे, DNAमुळे RNAची जी निर्मिती आहे, या प्रक्रियेलाच प्रतिलेखन असं म्हणायचं आहे. त्या अगोदर आपण कोणता शब्द वापरलेला होता? सेंट्रल डोग्मा. सेंट्रल डोग्मा म्हणजे काय? प्रथिनांची निर्मिती DNAमुळे RNAच्या माध्यमातून होते. ही प्रथिनाची जी निर्मिती आहे यास सेंट्रल डोग्मा असे म्हणतात. त्याच्या पुढचा शब्द आपण कोणता वापरलेला होता? भाषांतरण. भाषांतरण म्हणजे काय? तर त्याच दरम्यान आणखीन एक शब्द आलेला होता, ट्रिपलेट कोडॉन. ट्रिपलेट कोडॉन म्हणजे काय? तर 3-3चे संच असतात. न्यूक्लियोटाइडचे 3-3चे संच. प्रत्येक अमिनो अम्लाकरता असलेला संकेत 3-3 न्यूक्लियोटाइडच्या संचाच्या रूपात असतो. याला ट्रिपलेट कोडॉन असं म्हणायचं आहे. ध्यानात येते का बघा? भाषांतरणाची सुद्धा संकल्पना आपण अभ्यासलेली आहे. त्यानंतर स्थानांतरण म्हणजे काय तेही आपण पाहिले. एका टोकाकडून mRNA, हा रायबोझोम जो तयार होतो, रायबोझोम mRNAच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे एक एक ट्रिपलेट कोडॉनच्या अंतराने सरकत जातो. या क्रियेस स्थानांतरण असे म्हणतात. तुम्हाला या 5 व्याख्या परफेक्ट पाठ असणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा सांगतोय, ऐका. सेंट्रल डोग्मा म्हणजे काय? प्रतिलेखन म्हणजे काय? त्याच्यानंतर भाषांतरण म्हणजे काय? ट्रिपलेट कोडॉन म्हणजे काय? त्याच्यानंतर शेवटची संकल्पना स्थानांतरण म्हणजे काय? या 5 प्रकारच्या महत्त्वपूर्ण स्वरूपाच्या रायबोझोम म्हणजेच प्रथिन निर्मितीच्या या टप्प्यातल्या ज्या व्याख्या आहेत, या व्याख्या संज्ञा परफेक्ट पाठ असणं गरजेचं आहे. तुम्ही त्या समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि शेवटचा पर्याय कोणता? त्या परफेक्ट पाठही करून आपण सर्वांनी ठेवायचे आहेत. बघा, या जटिल प्रक्रियेमध्ये रायबोझोमच्या निर्मितीसाठी संकेत आहेत. त्यानुसार विविध प्रकारचे रायबोझोम अमिनो अम्ल तयार होतात आणि या अमिनो अम्लाच्या माध्यमातून प्रथिनांच्या अशा शृंखला एकत्र येण्याने गुंतागुंतीची प्रथिनं तयार होतात. ही प्रथिनं शरीरातील विविध कार्ये व त्यांचे नियंत्रण करतात. आता महत्त्वाच्या मुद्द्यावरती आपण पोहोचलोय का बघा. आपल्या शरीरात जी प्रथिनं आपल्या वाढ आणि विकासाच्या टप्प्यांमध्ये या प्रक्रियेमध्ये विविध प्रकारची जी प्रथिनं तयार होतात, ही गुंतागुंतीची प्रथिनं अशा प्रकारच्या पाठीमागच्या शृंखला ज्या आपण अभ्यासल्या, त्या शृंखलेच्या माध्यमातून सातत्यानं आपल्या प्रत्येक पेशीमध्ये ही प्रथिनं, गुंतागुंतीची प्रथिनं तयार होतात, की जी आपल्या शरीराची कार्य, आपल्या शरीरावरती नियंत्रण ठेवण्याचं काम सातत्यानं करत असतात. सजीवांमधील जनुकामुळेच ते त्यांच्यासारखे सजीव निर्माण करतात व त्यातीलच काही जनुके जशीच्या तशी पुढच्या पिढींमध्ये संक्रमित केली जातात. सजीवांमधील जनुकामुळेच
ते त्यांच्यासारखे सजीव निर्माण करतात व त्यातीलच काही जनुके जशीच्या तशी पुढच्या पिढींमध्ये संक्रमित केली जातात. लक्षात येते का बघा. मग आपण आपल्या आईवडिलांसारखे का? यामध्ये प्रतिलेखन, भाषांतरण, स्थानांतरण, ट्रिपलेट कोडॉन, सेंट्रल डोग्मा या शब्दांचा काही संबंध जोडता येतोय का हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तीच प्रक्रिया आहे मुलांनो ज्यामुळे हे सर्व घडत असतं. आणि म्हणून त्यामुळे आईवडिलांचे काही गुणधर्म त्यांच्या अपत्यात येतात. काही म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकी गुणधर्म अपत्यामध्ये येतात आणि थोडेफार बदल जे असतात ते पाठीमागचं जे आपण जनुक अभियांत्रिकी अभ्यासलं त्या प्रक्रियेमुळे ते बदल त्या ठिकाणी आढळून येतात. काही वेळा जनुकांमध्ये अचानक बदल होतात. ते बदल जे आहेत थोडे थोडे बदल पुढच्या पिढ्यांमध्ये. हुबेहूब मुलगा वडिलांसारखा किंवा आईसारखा नाही. हुबेहूब मुलगी वडिलांसारखी किंवा आईसारखी नाही. का नाही? तर प्रतिलेखन, भाषांतरण, स्थानांतरण, ट्रिपलेट कोडॉन, सेंट्रल डोग्मा ही जी जटिल प्रक्रिया अचानक बदलाची घडत असते यामुळे पाठीमागच्या पिढ्यांसारखी आपण हुबेहूब नसतो. हे या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं. बरं, आपल्याकडनं आपल्याला मुलांना पुढं उत्क्रांतीकडे जायचं आहे. ही संकल्पना समजून घेतल्यानंतर पुढचा जो अतिशय मनोरंजक अशा स्वरूपाचा टप्पा या प्रकरणाचा आपल्याला विचारात घ्यायचा आहे. त्यावेळी आणखीन या बाबी आपल्याला समजत जातील, क्लिअर होतील असं मला वाटतं. काही वेळा जनुकामध्ये अचानक बदल होतात. जनुकातील एखादे न्यूक्लिओटाइड अचानकपणे आपली जागा बदलतं. या प्रक्रियेस उत्परिवर्तन असं म्हणायचं आहे. प्रतिलेखन, भाषांतरण व स्थानांतरण ही जटिल प्रक्रिया समजून घेतल्यानंतर साम्य बऱ्यापैकी येतं. मात्र जे बदल आहेत पुढच्या पिढ्यांमध्ये ते कशामुळे होत आहेत? उत्परिवर्तन घडलं. एक शब्द आता इथून पुढे तुम्ही वापरायला हरकत नाही. हुबेहूब वडिलांसारखा मुलगा किंवा मुलगी का नाही? तर त्यांच्या बाबतीत काय घडून आलेलं आहे? उत्परिवर्तन घडून आलं आहे असं म्हणायला काय हरकत नाही. ज्यावेळी नवीन जीवाला जन्म घालायचा असतो त्यावेळी जनुकांमध्ये अचानकपणे एखादा बदल होतो, सूक्ष्म स्वरूपाचा बदल होतो. जनुकातील एखादे न्यूक्लिओटाइड अचानक आपली जागा बदलते. त्यामुळे छोटासा जो बदल घडून येतो या बदलास उत्परिवर्तन असे म्हणतात. ही जी प्रक्रिया आहे ती या माध्यमातून आपण समजून घ्यायचं आहे. बरं बघा, वरील आकृतीमध्ये न्यूक्लिओटाइड तिथून आपली जागा सोडताना दिसतंय. हे जागा सोडून दुसऱ्या ठिकाणी जातं आणि दुसऱ्या ठिकाणचं एखादं जनुक जे आहे, जनुकामधला न्यूक्लिओटाइड जो आहे तो त्या जागचा या जागेवर आणि या जागचा दुसऱ्या जागेवर या पद्धतीनं जर त्यांनी जागा बदलल्या तर त्याच्यामध्ये जो छोटासा बदल होतो की तो त्या सजीवाच्या निर्मितीला किंवा त्याच्या रचनेला, शरीररचनेला कारणीभूत असतो. भिन्नता त्याच्यामध्ये येण्यासाठी कारणीभूत असतो. ही प्रक्रिया आहे, त्यास उत्परिवर्तन म्हणायचं. व्याख्या लक्षात येते बघा, उत्परिवर्तन म्हणजे काय. आणि मग उत्परिवर्तन जर होतं आहे तर जनुकीय विकृतीसुद्धा का होत असली पाहिजे हे आपल्याला लक्षात यायला हरकत नाही. जनुक अचानकपणे जागा बदलतात. ज्यावेळी आईवडील एखाद्या नवीन जीवाला जन्माला घालतात त्यावेळी अपत्य जन्माला येणं हे कशावरती अवलंबून आहे? जनुकामध्ये अचानक बदल होतो. जनुकातील एखादे न्यूक्लिओटाइड अचानकपणे आपली जागा बदलतं. त्यावेळी जो लहानसा बदल घडून येतो यास उत्परिवर्तन असे म्हणतात. उत्परिवर्तन ही संकल्पना आपल्याला लक्षात आली असेल. वरील आकृतीमध्ये न्यूक्लिओटाइड जागा बदलते आणि त्यामुळं लहानसा बदल जो होतो त्यामुळं त्या बदलालाच उत्परिवर्तन असे म्हणतात. जनुकातील एखादे न्यूक्लिओटाइड अचानकपणे आपली जागा बदलते त्यामुळे जो लहानसा बदल घडून येतो त्या बदलालाच उत्परिवर्तन असे म्हणतात. मग हे मुलांनो लाखो वर्षाचा कालखंड जो आपण पाठीमागचा विचारात घेणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा प्रत्येक पिढीमध्ये मग प्रत्येक प्रजाती असेल, प्राण्यांची असेल, प्रत्येक सजीवांची प्रजाती असेल, या प्रत्येक सजीवाच्या प्रजातीमध्ये अशा प्रकारचे उत्परिवर्तनाची प्रक्रिया घडत आली असेल का की ज्यामुळंच सजीवांमध्ये पिढ्यानपिढ्या पाठीमागच्या पिढ्यांनी दिलेल्या गुणवैशिष्ट्यानुसार, त्यांनी सोसलेल्या संघर्षानुसार त्यांचे अनुभव जे आहेत, त्यांच्या शरीररचना ज्या आहेत त्यामधला साठा जो आहे माहितीचा तो पुढच्या पिढ्यांना दिला. पुढची पिढी त्या पद्धतीने संघर्ष करत राहील. हे जगण्याच्या प्रक्रियेमध्ये ज्या प्रजाती या विश्वामध्ये निर्माण झालेल्या आहेत त्यांच्यामध्ये भिन्नता यामुळेच आली असेल का? या पद्धतीच्या प्रश्नाची उत्तर आपल्याला या जटिल प्रक्रियेच्या अंतर्गत मिळू शकतात. आपण मात्र यावरती सखोल विचार करणं गरजेचं आहे. उत्परिवर्तन काही वेळा ते किरकोळ असतं तर कधीकधी ते लक्षणीय असतं. उदाहरणादाखल उत्परिवर्तनमुळे सिकल सेल ॲनिमिया सारख्या जनुकीय विकृतीही निर्माण होतात. छोटासा बदल जर घडला
म्हणजे छोटंसं उत्परिवर्तन जर घडून आलं तर नवीन पिढ्यांमध्ये थोडेफार बदल होतात. पण प्रचंड मोठ्या स्वरूपाचे जर जनुकीय बदल झाले, उत्परिवर्तन घडून आलं, न्यूक्लियोटाईडने बऱ्याच मोठ्या प्रमाणात जर जागा बदलल्या तर जनुकीय विकृतीसुद्धा निर्माण होतात. वरील आकृतीमध्ये आपल्याला हादरवून सोडणारी अतिशय विचित्र अशा स्वरूपाची जनुकीय विकृती या ठिकाणी वर्णन केलेली आहे. सिकल सेल ॲनिमिया असं त्याला म्हटलं जातं. उत्परिवर्तन कधी किरकोळ तर कधी लक्षणीय असते. उदाहरणार्थ उत्परिवर्तन सिकल सेल ॲनिमिया यासारख्या जनुकीय विकृती आपल्याला निर्माण करतात हे आढळून येतं. ही सातत्यानं चालणारी अखंड प्रक्रिया आहे. ती डार्विनच्या नैसर्गिक निवडीच्या सिद्धांताचे समर्थन करते. बघा, या आजच्या घटकाच्या अंतर्गत आपण प्रतिलेखन, भाषांतरण, स्थानांतरण याशिवाय उत्परिवर्तन म्हणजे काय हे समजून घेतलेलं आहे. यातला उत्परिवर्तन शब्द पुढच्या घटकासाठी अतिशय उपयुक्त आहे, कारण पुढची जी वैश्विक स्तरावरची अतिशय महत्त्वाची, सजीवांच्या संबंधानं अतिशय महत्त्वाची संकल्पना उत्क्रांतीची आपण पुढच्या घटकामध्ये अभ्यासणार आहे. त्यासाठी उत्परिवर्तन हा शब्द पुन्हा एकदा आपल्यासमोर येणार आहे. मुलांनो, आजच्या घटकाच्या अंतर्गत आपण आनुवंशिकता व आनुवंशिक बदल याशिवाय प्रतिलेखन, भाषांतरण, स्थानांतरण, त्यानंतर उत्परिवर्तन म्हणजे काय आणि सजीवांच्या शरीररचनेमध्ये होणारे बदल की ज्यामुळे या विश्वामध्ये जैवविविधता आली, यासारख्या महत्त्वपूर्ण जटिल अशा स्वरूपाच्या संकल्पनांचा आजच्या घटकाच्या अंतर्गत अभ्यास केलेला आहे. आपल्या सर्वांसाठी काळजीपूर्वक ज्या बाबी मी सांगतोय ते लक्षात ठेवा. आपल्याला आनुवंशिकतेची व्याख्या, ती संज्ञा परफेक्ट पाठ असणं किंवा समजून घेणं आपण सर्वांनी गरजेचं आहे. याशिवाय आनुवंशिकी जी आहे तिचा उपयोग कोणकोणत्या क्षेत्रांमध्ये होतो हा एक प्रश्न आपण या घटकाच्या अंतर्गत घेतलेला आहे. त्याच पद्धतीनं शास्त्रज्ञांनी केलेल्या कामगिरींचंही वर्णन आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, तेही परफेक्ट लक्षात ठेवा. त्याशिवाय आनुवंशिक बदल जे आहेत, DNA होणारे, RNAच्या माध्यमातून DNA होणारे जे बदल आहेत आणि उत्परिवर्तनापर्यंतची जी संकल्पना आहे त्यामध्ये प्रतिलेखन एक शब्द येतो. त्या अगोदर सेंट्रल डोग्मा, प्रतिलेखन, भाषांतरण, ट्रिपलेट कोडॉन आणि स्थानांतरण, त्याचबरोबर उत्परिवर्तन ह्या ज्या व्याख्या आहेत त्या व्याख्या आपण परफेक्ट समजून घेणं गरजेचं आहे. त्या बाबतीत खोलवर विचार आपण सर्वांनी करायचा आहे. ठीक आहे, या ठिकाणी आजचा हा भाग आपण थांबवतोय. पुढच्या घटकाच्या वेळेला आणखी महत्त्वपूर्ण स्वरूपाच्या बाबी या प्रकरणाच्या माध्यमातून आपण अभ्यासणार आहोत. धन्यवाद.